हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण कारलीची भाजी बनवणार आहोत। कारलीची भाजी म्हटली की खूप जणांची नावडती भाजी आहे आणि खूप जण नाक पण मुरगळतात, तर तसं करू नका। कारलीची भाजी ही ब्लड प्युरिफायर म्हणून ओळखली जाते। त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि ज्या लोकांना डायबिटीज असते त्यांच्या हेल्थसाठी खूप चांगली म्हणून ओळखली जाते। तर आपण जास्त वेळ वाया न घालवता किचनकडे जाऊया। व्हिडिओ बघत राहा। आवडलं तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मला अशी फ्रेश कारली भेटलेली आहे, ती आता आपण बारीक अशी कापून घेणार आहोत। बारीक कापायची जेणेकरून ती पटकन भाजली जाईल आणि पटकन शिजेल। जेवढी तुम्ही बारीक कापाल तेवढं भाजी पटकन होईल। मग त्याला एका पातेल्यात ट्रान्सफर करून घेऊ आपण। त्याच्यामध्ये पाणी ओतूया। पाणी ओतल्यानंतर त्याच्यामध्ये चम्मच भरून असं मीठ टाकायचं, ते नीट हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर रेस्ट करायला ठेवून द्यायचं। कारली मिठाच्या पाण्यात भिजत टाकल्यानंतर आपण एक कांदा घ्यायचा, त्याला असं बारीक चिरून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण तवा ठेवणार आहोत। तव्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक असं। त्यानंतर त्याच गरम तव्यावर थोडंसं जिरं, मेथीदाणे, लवंग आणि तमालपत्र मी भाजून घेते। हे खडे मसाले भाजून त्याची पेस्ट करायची, खूप छान टेस्ट येते भाजीला। त्यानंतर लसूण, तमालपत्र आणि जे आपण भाजलेले मसाले आहेत ते मिक्सरला फिरवून घ्यायचे, त्याची पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर आपण रेस्ट करायला ठेवलेली कारली धुवून घेऊया स्वच्छ अजून, म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जाईल। 2 पाण्यामध्ये शक्यतो धुवायची। कारली 2 पाण्यामध्ये मस्त धुतली गेली आहे, त्याच्यामुळे तिचा कडवटपणा निघून जातो। त्यानंतर ती मस्त अशी पिळून घ्यायची थोडी, त्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे। तवा गरम आहे, त्याच्यावर मी तेल थोडंसं ओतून घेणार आहे आणि त्याच्यावर कारली पसरायची मस्त। गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा, जेणेकरून ती पटकन भाजली जाईल। अशी परतून भाजायची दोन्ही साईडला गोल्डन होईपर्यंत। बघा कारली भाजली गेली आहे। त्यानंतर आपण फोडणीसाठी कढई ठेवणार आहे, कढईमध्ये तेल ओतणार आहे। त्यानंतर त्याच्यात कांदा टाकायचा, मस्त कांद्याला फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे। त्यानंतर खड्या मसाल्याची पेस्ट टाकणार आहे। नंतर थोडंसं 1 चम्मच भरून लाल तिखट, त्याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर गरम मसाला टाकायचा, हळद टाकायची आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं। जितका मसाला फ्राय होतो तितकं ते छान लागतं टेस्टला।
नंतर त्याच्यात ती भाजलेली कारली आपण टाकणार आहोत आणि मस्त असं हलवून घ्यायचं, सगळं एकजीव झालं पाहिजे। कारली मस्त परतून घ्यायची त्या मसाल्यांमध्ये आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून, चवीनुसार मीठ टाका कारण आधी आपण मीठ टाकलेलं असतं, आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून द्यायचं। 5-10 मिनिटांनी उघडून हलवून घ्यायची। कारली आपली तव्यावरच भाजली गेलेली असते, त्याच्यामुळे कढईमध्ये एवढा वेळ लागत नाही। त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट जे बारीक केलेलं होतं आपण ते टाकायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं। थोडा वेळ झाकण ठेवायचं, त्याच्यानंतर तुमची भाजी रेडी आहे, तुम्ही खाऊ शकता। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायला विसरू नका आणि कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व जितकं जास्त शेअर करता येईल तितकं शेअर करा। तसेच इंस्टाग्रामला rovikiduniya1111ला फॉलो करायला विसरू नका। आणि आता पुढच्या व्हिडिओजमध्ये भेटू, तर बाय बाय, काळजी घ्या।